स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण, अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊन ठेवली. त्या समयी मुंबापरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्ग वरती आसी आणिले, सन्मार्गावरती तयांनी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांशी शेवटी आणिले. रूपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुनी घेती रात्रंदिन रूप मंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी. रूपती बहु सुखावे, अमृत अनुभवादी ग्रंथ. आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्याचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना घेती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्याची. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारवण, ब्रह्मचारी करती शेन. जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागले बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले संख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर ओले झाले. तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी. पुन्हा मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी, भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळुनी, ब्रह्मपदायोग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करुणी आहार, अर्पी शंकरा विष्णू कवी. सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढः. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थार्पणमस्तु.